2025 रोजी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडाजी गेडाम, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांच्या नेतृत्वात झरी जामणी तहसील कार्यालयाच्या समोर जबाबदो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून सदर आंदोलनाचे निवेदन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही सादर केले। तहसीलदार साहेबांना शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मागण्याचं निवेदन सरकारकडे सादर केलं आणि तहसीलदाराच्या पातळीवरचे जे विषय आहेत ते इथंच आम्हाला त्यांचा तो पत्रव्यवहार दिलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सन 2024च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा पटवारी यांच्या मार्फत अहवाल सादर करण्याबाबत हा जो काही अशा पद्धतीचे जे अर्ज आम्ही सादर केले त्यामध्ये प्रामुख्याने देमाडदेवी, दुसरं कोडपाखिंडी, शिबला, पारडी, कमळवेली, अर्धवन, रायपूर सहित इतरही गावातील आमचा आंबेदरी, बुद्रुक अशा गावातील लोकांनी अर्ज सादर केले होते। सदर अर्जाची दखल इथे घेतल्यामुळं आम्हाला हे लेखी स्वरूपात महसूल मंडळ अधिकारी देमाडदेवी, मंडळ अधिकारी सिबला, मंडळ अधिकारी रायपूर, मंडळ अधिकारी कमळवेली हे जे काही आम्हाला पत्र दिलेले आहेत त्यांच्या नावाने पत्र अधिकृतपणे दिलेले आहेत। त्यामुळं सदरचं आंदोलन आम्ही आजच्या तारखेला हे स्थगित करून सन 2024च्या खरीप हंगामामध्ये ज्या काही जमिनी पेरणी केलेल्या आहेत या जमिनीचा पटवारी यांच्या मार्फत सरकारचा शासन निर्णय जरी नसला तरी सुद्धा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ आणि निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे पटवारी यांनी शेतात जाऊन पंचनामा करावा, पटवारी यांनी शेतात जाऊन मोका पाहणी करावी, पटवारी यांनी शेतात जाऊन स्थळ निरीक्षण करावं, पटवारी यांनी जाऊन सरकारी जमिनीवर पेरलेल्या जमिनीपैकी किती एकर जमिनीवर आमच्या लोकांनी जमिनीची पेरणी केलेली आहे, त्या जमिनीवर खरीप हंगामामध्ये कोणते कोणते पिकं घेतलेले आहेत त्यांच्या बयानासहित प्रतिवेदनात्मक अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करावा अशा पद्धतीचे पत्र त्यांना दिले। आमच्या विनंतीला मान दिला। तहसीलदारांना मंडळ अधिकाऱ्याला पत्र दिले। या पत्राचा पाठपुरावा ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, इंदिराबाई बोंद्रे आणि आमच्या सगळे संघटनेचे कार्यकर्ते इथून पुढे पटवाऱ्याकडे करतील। जर पटवाऱ्याने पंचनामा नाही केला तर आम्ही पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन, गाव पातळीवर आंदोलन करण्याचा इथं लेखी स्वरूपामध्ये अर्ज दिलेला आहे। म्हणून दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा, सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील ही पहिली क्रांतिकारी संघटना आहे आणि त्या संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, इंदिराबाई बोंद्रे आणि आपले सगळेजण झरी तालुक्याच्या वतीनं इथं जे काही आपली आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा केला त्या पाठपुरावाला यशस्वीपणे आपलं आंदोलन पार पाडलं। त्यामुळं सदरच्या आंदोलनात आजच्या